राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी मागे घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 13 पैकी 10 मागण्यांना तत्वतः मान्यता दिली। तसेच लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले। त्यामुळे गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला। 14 मार्च 2024 रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी 19 ऑगस्ट पासून NHMच्या राज्यभरातील सुमारे 35,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होते। विविध मागण्यांसाठी आरोग्य सेवेतील 16 संघटनांनी प्रथमच एकत्रित येऊन यात सहभाग घेतला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।